हॅलो डिअर स्टुडंट, आय वेलकम यू टू युअर यूट्यूब चॅनल. बघा, आज आपण स्टार्ट करतोय क्लास 11चं नेचर ऑफ केमिकल बॉन्ड. 11 साठी खूप सारे चॅप्टर आहे, पण त्यातलं सगळ्यात जास्त महत्त्वाचं चॅप्टर आहे नेचर ऑफ केमिकल बॉन्ड. आता या नेचर ऑफ केमिकल बॉन्ड वरती सीईटी वरती बघा कुठले क्वेश्चन विचारले गेले, तर तुम्हाला याच्यामध्ये ओझोन मॉलिक्यूलवरचा जो सेंट्रल ऑक्सिजन असतो त्याच्यावरचा फॉर्मल चार्ज विचारला गेला. हाऊ टू कॅल्क्युलेट फॉर्मल चार्ज. टॉपिक महत्वाचा आहे. फॉर्मल चार्ज ऑफ ॲटम इन अ मॉलिक्यूल. एखाद्या मॉलिक्यूल मध्ये जेवढे नंबर ऑफ ॲटम्स आहे प्रत्येक ॲटम वरचा आपण फॉर्मल चार्ज काढू शकतोय. तो फॉर्मल चार्ज सीईटी 2019 ला विचारला गेलाय. ठीक आहे. आता ओझोनचा विचारलाय तर आपल्याला CO2 चा पण काढता आला पाहिजे किंवा NO3 मायनस चा पण काढता आला पाहिजे. सेकंड क्वेश्चन, आय हॅव वन सुपर ट्रिक फॉर यू. बघा, प्रत्येक जो काही C2 मॉलिक्यूल आहे, N2 मॉलिक्यूल आहे, B2 नंबर ऑफ मॉलिक्यूल्स आहे, या नंबर ऑफ मॉलिक्यूलची बॉन्ड ऑर्डर एक तुम्ही पाठ करून टाकणार. तुम्हाला ती पाठ करायची अजिबात नाहीये. ठीक आहे. त्यासाठी मला तुम्हाला एक सुपर ट्रिक सांगायची आहे. त्याच्यानंतर खूप मोठी कन्सेप्ट आहे हायब्रिडायझेशन. ठीक आहे. या हायब्रिडायझेशन मध्ये बघा आपल्याला सिलेबस मध्ये मॉलिक्यूल कुठले कुठले आहेत. इट्स अ CH4 मॉलिक्यूल, अमोनिया, वॉटर, इथिलीन मॉलिक्यूल अँड इथाइन मॉलिक्यूल. ह्या नंबर ऑफ मॉलिक्यूल्स मध्ये इन्व्हॉल्व होणारं हायब्रिडायझेशन, त्यांच्यामध्ये असणारी जॉमेट्री आणि सगळ्यात महत्त्वाचं बॉन्ड अँगल. तर हे सगळे पॉईंट आज मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया आपण. सगळ्यात पहिला पॉईंट आपल्याला बघायचा आहे ट्रिक टू फाइंड आउट द बॉन्ड ऑर्डर इन नंबर ऑफ मॉलिक्यूल्स. मी तुम्हाला काही मॉलिक्यूल्स दिलेत. फॉर एक्झाम्पल Be2O2, B2, F2, Ne2, C2, N2. हे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स आहे. यांच्यामध्ये दोन ॲटम मध्ये किती बॉन्ड्स असतात म्हणजे आपल्याला बॉन्ड ऑर्डर फाइंड आउट करायची आहे. अजिबात पाठांतर करू नका. मी तुम्हाला सिंपल ट्रिक सांगतोय. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, 8 पासून स्टार्ट करा. 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 अँड 20. एवढं सगळे जण लिहू शकताय. स्टार्ट करा 14 पासून. 14च्या समोर मी इथे मेन्शन केलंय 3. आता काय करायचंय, या 3 मधून 0.5 मायनस करत जायचे, टॉप साइडला पण आणि बॉटम साइडला पण. मग इथे 0.5 मायनस केले तर आता आन्सर येईल 2.5. आफ्टर दॅट 2.0, देन 1.5, 1.0, 0.5 अँड फायनली 0. सेम प्रोसेस वरती पण करा. आता 2.5, 2, 1.5, 1, 0.5 अँड 0. सिंपल प्रोसेस. आता पुढचा महत्वाचा पार्ट काय सांगतो, नीट लक्ष द्या. समजा मी यातला कुठला पण मॉलिक्यूल घेतला. इफ आय टेक द एक्झाम्पल ऑफ कार्बन मॉलिक्यूल. ठीक आहे. आता मला एक सांगा, C2 मॉलिक्यूल मध्ये ऍटम कुठला आहे महत्वाचा, कार्बन प्लस कार्बन करावं लागेल आपल्याला. 2 कार्बन आहे. कार्बनचा ऍटॉमिक नंबर आहे 6. त्यात इलेक्ट्रॉन किती असणार आहे, 6. म्हणजे एका कार्बन मध्ये इलेक्ट्रॉन किती आहे, 6. आता हे तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आपण हे अगदी 8, 9, 10 ला पण स्टडी केलं होतं. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन पासून तर निऑन पर्यंत ऍटॉमिक नंबर 1 to 10 सगळ्यांनाच माहिती. ठीक आहे. बघा, आता समजा कार्बन प्लस कार्बन म्हणजे एव्हरी कार्बन कन्सिस्ट ऑफ 6 इलेक्ट्रॉन. म्हणजे ऍटॉमिक नंबर जर 6 आहे तर इलेक्ट्रॉन सुद्धा 6 राहणार आहे. म्हणजे आपल्याला काय करायचंय, 6 + 6 करायचंय. आन्सर किती मिळालं तुम्हाला, 12. आता फक्त काय करा, 12 ची व्हॅल्यू बघा. 12 च्या व्हॅल्यू मध्ये तुम्हाला आन्सर किती मिळत आहे, 2. मग याचा अर्थ याची बॉन्ड ऑर्डर किती झाली, 2 झाली. सिंपल आहे की नाही. कुठलाही मॉलिक्यूल तुम्ही घ्या. फॉर एक्झाम्पल मी इथे मेन्शन करतोय F2 मॉलिक्यूल. आता F2 मॉलिक्यूलची बॉन्ड ऑर्डर शोधायची आपल्याला. याच्यामध्ये आपण F + F करणार. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती, फ्लोरीन ॲटॉमिक नंबर इज 9. 9 + 9, 9 + 9, 18. 18 वरून चेक करा, बॉन्ड ऑर्डर किती आहे, 1. बॉन्ड ऑर्डर इज 1. एकदम सोपं आहे. पण एक लक्षात ठेवा, तुमच्या डोक्यात आलं असेल की सर बॉन्ड ऑर्डर तर कधी फ्रॅक्शन मध्ये नसणार आहे. ऑब्व्हियसली नसणारच आहे. तुमचं कधीच आन्सर पॉइंट मध्ये येणार नाहीये. आता ही एक ट्रिक आहे. आपल्या ट्रिक मध्ये पॉइंट मध्ये आन्सर आले पण ते कधीच येणार नाहीये. त्यामुळे त्या पॉइंटचा फ्रॅक्शनचा अजिबात विचार करू नका. आपले सगळे आन्सर्स याच फॉर्म मध्ये 2 असणार किंवा 1 असेल किंवा 0 पण येऊ शकते. समजा आपण एखादा मॉलिक्यूल सॉल्व्ह करू Be2. ठीक आहे. आता Be2 मॉलिक्यूल मध्ये मला बॉन्ड ऑर्डर शोधायची. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 4. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, एक बेरिलियमचा ॲटम कंबाईन होतोय दुसऱ्या बेरिलियम सोबत. म्हणजे काय होणार, 4 + 4 दॅट इज इक्वल टू 8. मग बघा आता 8 कुठे आहे, 8 म्हटलं तर बॉन्ड ऑर्डर किती आहे, 0. बॉन्ड ऑर्डर इज 0. बॉन्ड ऑर्डर ही 0 चालणार आहे आणि फ्रॅक्शन चालत नाही, हे लक्षात ठेवा. किती सिंपल ट्रिक आहे. तुम्ही कुठलाही मॉलिक्यूल सॉल्व्ह करा. सपोज मी एखादा मॉलिक्यूल घेतोय, सपोज N2 मॉलिक्यूल घेतला मी. N2 मॉलिक्यूल म्हणजे आपण काय करतो, नायट्रोजन प्लस नायट्रोजन. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 7. ॲटॉमिक नंबर 7 म्हणजे इलेक्ट्रॉन सुद्धा 7. 7 + 7, 14. 14 साठी बघा काय व्हॅल्यू आहे, 14 साठी आन्सर किती येते, 3. मग आपण बॉन्ड ऑर्डर काय लिहितोय, इज इक्वल टू 3. सिंपल ट्रिक आहे, फॉलो करा. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या.
चला आता आपण कॅल्क्युलेट करूया एखाद्या मॉलिक्युलमध्ये जेवढे नंबर ऑफ ऍटम्स असतात त्यांच्यावरती असणारा फॉर्मल चार्ज. सीईटी 2019 ला याच्यावरती क्वेश्चन विचारला गेला. मॉलिक्युल दिलेला होता ओझोन मॉलिक्युल. आज मी तुमच्याकडून 3 मॉलिक्युलची प्रॅक्टिस करून घेईल. त्याच्यामध्ये असणारे ओझोन मॉलिक्युल, त्याच्यानंतर आहे कार्बन डायऑक्साइड मॉलिक्युल आणि त्याच्यानंतर असणारे NO3 मायनस मॉलिक्युल. याच्यामध्ये प्रत्येक ऍटम वरती असलेला फॉर्मल चार्ज आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. फॉर्मल चार्ज हा 0 पण येऊ शकतोय, मायनस पण येऊ शकतोय किंवा प्लस पण येऊ शकतोय. त्याच्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट करण्याची अजिबात आवश्यकता नाही. आता हे फॉर्मल चार्ज काढण्याचा आपल्या पुस्तकातला फॉर्म्युला आपण बघू. काय बघा, फॉर्मल चार्ज इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन द ऍटम मायनस टोटल नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन मायनस 1/2 इंटू टोटल नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. टेन्शन आलं? टेन्शन घेऊच नका, मला हा फॉर्म्युला वापरायचा नाहीच आहे. याच फॉर्म्युला आपण रिप्लेस करून एक सिंपल ट्रिक बनवली आहे. त्या ट्रिकचा वापर करून तुम्ही इझिली फॉर्मल चार्ज काढू शकताय. आता ट्रिक बघा काय आहे. फॉर्मल चार्ज इज इक्वल टू ज्या आयटमचा तुम्हाला फॉर्मल चार्ज काढायचा आहे त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, की जे खूप सोपं आहे, मायनस बी मायनस डी. आता हे बी आणि डी काय आलं? बी म्हणजे लक्षात ठेवा इट्स अ बॉन्ड. बी चा अर्थ मी काय घेतोय? टोटल नंबर ऑफ बॉन्ड्स. आणि डी चा अर्थ घ्यायचा मला टोटल नंबर ऑफ डॉट्स. काय फरक पडतोय डॉट्स म्हटलं तर? बघा, महत्वाचं काय की ट्रिक समजणं गरजेचं आहे, आपलं आन्सर करेक्ट येणं गरजेचं आहे. आपण मॉलिक्युल आता सॉल्व्ह करू. तुम्हाला सीईटी ला विचारला होता, हे बहुतेक 18 किंवा 19 काहीतरी असेल, ठीक आहे, पण विचारला गेला कन्फर्म. जर तुम्हाला विचारला क्वेश्चन असा विचारला होता, व्हॉट इज द फॉर्मल चार्ज ऑन सेंट्रल ऑक्सिजन ऍटम इन ओझोन मॉलिक्युल. तर आधी सगळ्यांना माहिती पाहिजे की ओझोनचं स्ट्रक्चर कसं असतं. इथे मी तुम्हाला ओझोन मॉलिक्युलचं स्ट्रक्चर दाखवलंय आणि त्यांनी हा जो सेंट्रल ऑक्सिजन आहे ना त्याच्यावरचा चार्ज विचारला आहे. बघा, आता याच्यावरचा चार्ज काढायचा कसा, तुम्हाला सिंपल ट्रिक दिली आहे. फॉर्मल चार्ज इज इक्वल टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मायनस बी. बी इज द बॉन्ड, डी इज द डॉट. बघा, मग आता मी या सेंट्रल ऑक्सिजन वरचा मला चार्ज काढायचा आहे. फॉर्मल चार्ज ऑन ऑक्सिजन काढायचं आपल्याला, ठीक आहे ना. ऑक्सिजन हा ऑक्सिजन फॅमिली मधला ग्रुप आहे. त्याचं ऑक्सिजन फॅमिलीचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? NH2NP4. मग 2+4 टोटल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन तुम्हाला मिळाले. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आपल्याला मिळाले, किती मिळाले? ते 6 मिळाले. 6 मायनस त्याच्यामधून त्याचे बॉन्ड्स मायनस करायचे. या सेंट्रल ऑक्सिजन टोटल बॉन्ड किती दिसत आहे? 1 2 3. 6 minus 3 minus D stands for dots. डॉट्स म्हणजे ते इलेक्ट्रॉन घ्यायचे आपल्याला. त्या सेंट्रल ऑक्सिजन वरती इलेक्ट्रॉन किती दिसत आहे? डॉट्स किती दिसत आहे? 2 डॉट दिसत आहे. हे मायनस करा फक्त, तुम्हाला आन्सर काय येणार? फॉर्मल चार्ज इज इक्वल टू 6 minus 3 minus 2. आन्सर इज +1. Therefore ऑक्सिजन ऍटम कॅरीज इट इज +1. तुम्हाला +1 ला टिक करायचं आहे. चला नेक्स्ट मॉलिक्युल घेऊया आपण, कार्बन डायऑक्साइड. जर मी तुम्हाला क्वेश्चन विचारला की व्हॉट इज द फॉर्मल चार्ज ऑन कार्बन इन कार्बन डायऑक्साइड मॉलिक्युल, हाऊ टू कॅल्क्युलेट दिस. बघा, CO2 मॉलिक्युल आहे ना, C डबल बॉन्ड O. तुम्हाला शोधायचा आहे कार्बन वरचा फॉर्मल चार्ज. आपला रेग्युलर फॉर्म्युला आहे फॉर्मल चार्ज इज इक्वल टू, इथे मी मेन्शन करतोय Fc इज इक्वल टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. कार्बनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय आहे? कार्बनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं आपण लास्टला काय होतं? NH2NP2. फॉर्मल चार्ज इक्वल टू 4 मायनस. आता हे 4 मी आणले कुठून? तुम्हाला माहिती आहे कार्बन फॅमिलीचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? NH2NP2. याचा टोटल इलेक्ट्रॉन किती आहेत? 4. म्हणून मी इथे मेन्शन केले 4 मायनस कार्बनला असलेले बॉन्ड चेक करा किती सध्या? 2+2 4 झाले. मग आता हे डॉट्स कार्बनवर कुठे इलेक्ट्रॉन दिसतंय का तुम्हाला? नाही दिसत आहे, म्हणजे ते किती घेणार? 0. Therefore फॉर्मल चार्ज ऑन कार्बन इज इक्वल टू 0. या कार्बनवरचा चार्ज आपला किती आलाय? 0. या टाइपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. चला नेक्स्ट मॉलिक्युल मी तुमचा घेतोय. नाउ द मॉलिक्युल इज NO3 मायनस. या मॉलिक्युल मधला जो नायट्रोजन आहे त्याच्यावरचा फॉर्मल चार्ज काढायचा आहे. कसं काढणं ते समजून घ्या. हे NO3 मायनस तुम्हाला स्ट्रक्चर दाखवले, ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये फॉर्मल चार्ज काढायचा आहे नायट्रोजनवरचा. फॉर्मल चार्ज इज इक्वल टू, सगळ्यात पहिला पॉईंट काय? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. नायट्रोजनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कसे काढणार? नायट्रोजन फॅमिलीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? NH2NP3. NH2NP3 म्हटलं तर टोटल किती इलेक्ट्रॉन होणार व्हॅलन्स मध्ये? 5 इलेक्ट्रॉन. Therefore व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज 5 मायनस नायट्रोजनचे टोटल बॉन्ड्स काउंट करा किती आहे? नायट्रोजनचे बॉन्ड्स किती? 1 2 3 4 बॉन्ड्स आहेत नायट्रोजनचे. आणि नायट्रोजनला डॉट्स बघा किती आहेत? डॉट्स एक तरी आहे का नायट्रोजनला? सध्या डॉट्स नाहीये, म्हणजे इथे व्हॅल्यू किती घेणार? 0. Therefore फॉर्मल चार्ज ऑन नायट्रोजन 5 minus 4 दॅट इज आन्सर इज +1. तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे +1, ठीक आहे. या टाइपचे क्वेश्चन ओझोन जर विचारला गेला असेल तर NO3 पण विचारला जाऊ शकतोय, CO2 पण विचारला जाऊ शकतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा टॉपिक नीटला पण विचारला जाऊ शकतोय. चला नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक आपण डिस्कस करतोय, इट्स अ हायब्रिडायझेशन.
बघा हायब्रिडायझेशन एक्झॅक्टली काय असतं रे, जेव्हा दोन ऍटम एकमेकांना जोडले जातात, आपण रेग्युलरली काय बोलतो, देयर इज अ शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, येस और नो. आता हे शेअरिंग म्हणजे काय असतं की त्या ऑर्बिटल्स असतात आणि या ऑर्बिटल्स मध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे इनडायरेक्टली काय होतं की फर्स्ट ॲटम सेकंड ॲटम दोघांकडे आहे ऑर्बिटल्स, त्या ऑर्बिटल्स मध्ये आहे अनपेड इलेक्ट्रॉन आणि त्या ऑर्बिटलचा काय होतोय, ओव्हरलॅप होतोय. ऑर्बिटलचा ओव्हरलॅप होतोय म्हणजे इनडायरेक्टली इलेक्ट्रॉनचा काय होतंय, शेअरिंग होतंय आणि मग त्यांच्यामध्ये काय होतंय, बॉन्ड फॉर्मेशन होतंय. मग हायब्रिडायझेशन म्हणजे एक्झॅक्टली त्याची डेफिनेशन आपण बघितली. इट इज अ प्रोसेस ऑफ मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ atomic orbitals which having nearly same energy to form equal number of न्यू हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. पण आता मला हे सांगा, हे आता आपल्या कामाचं आहे का, नाही. मग आपल्या कामाचं काय आहे की जे एक्झामला विचारलं जाणार आहे आता, की जे सीईटी साठी खूप महत्वाचं आहे, ते आपण डिस्कस करूया. तुमच्या सिलेबसमध्ये तुम्हाला 4-5 मॉलिक्युल्स दिले आहेत. त्यातला पहिला जो मॉलिक्युल आहे इट्स अ मिथेन मॉलिक्युल, अमोनिया मॉलिक्युल, वॉटर मॉलिक्युल, इथिलीन मॉलिक्युल अँड इथाइन मॉलिक्युल. अपार्ट फ्रॉम दिस बोरॉन ट्रायफ्लोराइड, बेरिलियम डायफ्लोराइड, हे सुद्धा मॉलिक्युल तुमच्या सिलेबस मधलेच आहे. मग तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारला गेलाय सीईटीला, मग त्या टाईपचा क्वेश्चन जर विचारला जात असेल तर पुन्हा याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. बघा मी काय सांगतो तुम्हाला, क्वेश्चन 2 टाईपचे असतील तुम्हाला. पहिला जो क्वेश्चन असेल की तुम्हाला मॉलिक्युलचं नाव दिलेलं असेल आणि त्या मॉलिक्युलमध्ये कुठल्या टाईपचं हायब्रिडायझेशन आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. म्हणजे जो सेंट्रल पार्ट असेल त्याचं हायब्रिडेशन तुम्हाला ओळखायचं असेल. आणि सेकंड पार्ट काय की त्या मॉलिक्युल तुम्हाला जॉमेट्री ओळखायची. याच टाईपचे क्वेश्चन एक्झामला विचारले जातात. तुम्ही हवं तर सीईटीचे मागच्या वर्षाचे पेपर चेक करू शकताय. बघा मॉलिक्युल कुठला आहे, CH4. या 3 मॉलिक्युलला एका कॅटेगरीमध्ये डिवाइड करा, कारण या सगळ्यांचं हायब्रिडायझेशन काय आहे, sp3 आहे. मिथेन मॉलिक्युल, अमोनिया मॉलिक्युल अँड वॉटर मॉलिक्युल ऑल अंडरगो द हायब्रिडायझेशन दॅट इज sp3 हायब्रिडायझेशन. यातलं कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं आहे, sp3, नायट्रोजन sp3, ऑक्सिजन sp3. यांचं हायब्रिडायझेशन आपल्याला मिळालं. त्याच्यानंतर हा जो बॉन्ड अँगल आहे ना, CH4च्या बाबतीत जर बघितलं तर HCH हा बॉन्ड अँगल किती असतो, इट इज 109 डिग्री 28 मिनिट्स. नाउ इन केस ऑफ अमोनिया, अमोनियाच्या बाबतीत बघितलं तर HNH हा जो बॉन्ड अँगल असणार आहे हा थोडासा कमी होतोय, 107 डिग्री 18 मिनिट्स. हा बॉन्ड अँगल कमी का झाला, कारण नायट्रोजन कडे काय असते, इलेक्ट्रॉनची लोन पेअर. मग त्या लोन पेअरमुळे काय होतं, रिपल्शन होतं आणि रिपल्शन झाल्यामुळे बॉन्ड थोडासा काय होतोय, बेंड होतोय. बेंड झाल्यामुळे हा अँगल लगेच काय होतोय, कमी कमी होतोय. बॉन्ड अँगल थोडासा कमी झालाय, इट इज 107 डिग्री 18 मिनिट्स. त्याच्यानंतर बघायचं आपल्याला H2 मॉलिक्युल. H2 मॉलिक्युल म्हटलं तर बॉन्ड अँगल कुठला असेल, HOH. हा बॉन्ड अँगल बऱ्यापैकी कमी झालेला आहे, इट इज 104 डिग्री 35 मिनिट्स. मग बॉन्ड अँगल एवढा कमी का होतो एवढं लक्षात घ्या. तर ऑक्सिजनच्या बाबतीत बघितलं तर इलेक्ट्रॉनच्या 2 पेअर आहेत आणि 2 इलेक्ट्रॉनच्या पेअर्स असल्यामुळे तिथे खूप जास्त रिपल्शन होत आहे. बघा ना, स्ट्रक्चर या टाईपचं असतं की हा ऑक्सिजन आहे, याच्याकडे इलेक्ट्रॉनच्या पेअर आहे या टाईपचा आणि हा हायड्रोजन आहे. आता काय होतं की इलेक्ट्रॉनची पेअर असल्यामुळे यांच्यात खूप रिपल्शन होतं. रिपल्शन झाल्यामुळे तो फोर्स यांच्यावरती येतो आणि यांच्यावरती फोर्स आला तर हा अँगल जो आहे हा ऑपअप काय होत चाललाय, कमी कमी होत चाललाय. तो अँगल किती मिळेल आपल्याला, 104 डिग्री 35 मिनिट्स. बघा तुम्हाला हे एक्सप्लेनेशन आज कामाचं नाहीये, तुम्हाला कामाची फक्त व्हॅल्यू आहे. आता प्रत्येकाचं तुम्हाला जॉमेट्री पण एक्झामला विचारली जाते. तर परफेक्ट जी जॉमेट्री आहे मिथेन मॉलिक्युलची, इट्स अ टेट्राहायड्रल जॉमेट्री. सगळ्यांनाच टेट्राहायड्रल जॉमेट्री आठवत असेल, लाईक दिस. ठीक आहे ना, आपण या टाईपची जॉमेट्री खूप ना काढली आहे. ठीक आहे, ही जी जॉमेट्री आहे ही कुठली जॉमेट्री, इट्स अ टेट्राहायड्रल जॉमेट्री. आता ही टेट्राहायड्रल जॉमेट्री आहे CH4 मॉलिक्युलची. अमोनियाच्या बाबतीत बॉन्ड थोडासा चेंज झाला, बॉन्ड अँगल थोडासा काय झाला, चेंज झाला, त्यामुळे त्याला नाव काय दिलं, डिस्टॉर्टेड टेट्राहायड्रल. अँगल थोडासा काय झालाय, डिस्टर्ब झाल्यामुळे आपण बोलतो डिस्टॉर्टेड टेट्राहायड्रल. त्याच्यानंतर ऑक्सिजनच्या बाबतीत बघा, H2 मॉलिक्युल मध्ये याला आपण 2 नावं दिले, 3 पण नावं चालतील, डिस्टॉर्टेड टेट्राहायड्रल किंवा त्याला व्ही शेप सुद्धा म्हटलं जातं किंवा त्याला अँग्युलर म्हटलं तरी चालेल. तर ह्या जॉमेट्रीज आहे. त्याच्यानंतर आहे इथिलीन मॉलिक्युल. हायब्रिडेशन कुठलं आहे, sp2. sp2 हायब्रिडेशन आहे बॉन्ड अँगल. आता याच्यामध्ये बॉन्ड अँगल बघा ना किती इझी आहे, तुम्हाला कार्बन कार्बन तर अगदी स्ट्रेट असणार आहे. ठीक आहे, फक्त अँगल कसा चेंज होतो बघा, HCH डबल बॉन्ड C, H अँड H. मग तुम्हाला इथला जो बॉन्ड अँगल असणार आहे हा बॉन्ड अँगल किती असणार आहे, इट्स 120 डिग्री. दिस इज ऑल्सो 120 डिग्री, दिस इज ऑल्सो 120, दिस इज ऑल्सो 120. ट्रायगोनल प्लेनर. बघा हायड्रोजन हायड्रोजन कार्बन हे सगळे एकाच प्लेन मध्ये आहे, म्हणून त्याला काय म्हटलं गेलं, ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री. नाउ ऍस्टिलीन मॉलिक्युल, याच्यामध्ये sp हायब्रिडेशन आहे, बॉन्ड अँगल आहे 120. हा मॉलिक्युल फॉर्म होतो या टाइपने. ठीक आहे, ओके. तुम्ही चेक करा की हा जो बॉन्ड अँगल असणार आहे हा बॉन्ड अँगल किती असणार, ऑब्वियसली अगदी स्ट्रेट आहे, कुठेच बेंड होत नाहीये. बॉन्ड अँगल किती भेटणार तुम्हाला, 180. आणि त्याला आपण लिनियर म्हणू शकतोय किंवा डायगोनल म्हटलं तरी चालेल. टॉपिकचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, एक्झाम साठी महत्वाचा आहे.
चला नेक्स्ट क्वेश्चन विचारला गेलाय PCl5 मॉलिक्युल वरती 2019च्या सीईटीला. बघा क्वेश्चन त्यांनी असा विचारला होता की जो PCl5 मॉलिक्युल आहे म्हणजे फॉस्फरस पेंटॅफ्लोराइड, याच्यामध्ये फॉस्फरस जो मॉलिक्युल फॉर्म करतोय, फॉस्फरस सोबत जो पूर्ण मॉलिक्युल फॉर्म करतोय त्याच्यामध्ये हायब्रिडेशन कुठलं असतं. तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले होते, लक्षात ठेवा. हायब्रिडेशन तुम्हाला आन्सर टी करायचं होतं sp3d, हे हायब्रिडेशन त्याच्यामध्ये असतं. आता त्यांनी क्वेश्चन विचारलाय फक्त हायब्रिडेशन वरती, मग कदाचित तुम्हाला जॉमेट्री पण विचारली जाऊ शकते. तर याची जी जॉमेट्री आहे इट्स अ ट्रायगोनल बाय पिरामिडल. जॉमेट्री कुठली असणार आहे? इट्स अ ट्रायगोनल बाय पिरामिडल. मॉलिक्युल कुठला आहे? इट्स अ PCl5 मॉलिक्युल. जर PCl5 मॉलिक्युल आहे त्याच्यासाठी सगळं आपण बघितलंय, त्याच्यातला बॉन्ड अँगल किती असणार ते आपण बघितलंय, त्याचं हायब्रिडेशन आहे, त्याच्यात जॉमेट्री आहे. तर सेम तुम्हाला कोण देणार आहे? PCl5 मॉलिक्युल. म्हणजे तुमच्याकडे 2 मॉलिक्युल रेडी होत आहेत. मग यासारखे अजून 2-3 मॉलिक्युल आहेत, त्यांची पण तुम्हाला जॉमेट्री आणि हायब्रिडेशन कदाचित विचारलं जाऊ शकतंय. त्याचं एक सिंपल टेबल मी तुम्हाला लगेच देतोय. मॉलिक्युल मी तुम्हाला दिलं होतं PCl5 अँड PF5, यांचं हायब्रिडेशन होतं sp3d आणि जॉमेट्री ट्रायगोनल बायपिरामिडल. मग त्याच पद्धतीने तुम्हाला या पण मॉलिक्युलचं विचारलं जाऊ शकतंय. मी तुम्हाला मॉलिक्युल्स दिले आहेत, त्यांच्यामध्ये असलं हायब्रिडेशन आहे आणि त्यांची रिस्पेक्टिव्ह जॉमेट्री आहे. तर याचा पण स्क्रीनशॉट काढून ठेवा. एक्झामला विचारलं गेलं होतं PCl5, तर बाकीचे सुद्धा विचारले जाऊ शकतात.